सोमवार दिनांक 13 मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघात मतदान असून मतदान करण्यासाठी मतदार नागरिकांनी घराबाहेर पडावे असे कळकळीचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी मतदान जनजागृतीसाठी आयोजित सायकल रॅलीच्या समापन कार्यक्रमात केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून मतदानांचा जागर करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। यावेळी त्या बोलत होत्या। खर्च निरीक्षक सुशांत कुमार बिस्वास हे या मतदार जागृत सायकल रॅलीच्या समापन कार्यक्रमात आवर्जून उपस्थित होते। आज बीड लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा बीड, केज, माजलगाव, आष्टी, परळी, गेवराई या विधानसभा मतदारसंघामध्येही सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीला मतदार नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला। त्यामुळे म्हणाल्या, बीड लोकसभा मतदारसंघातील जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हा परिषद पोलीस विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी असे जवळपास 15,000 विविध शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी दिवस रात्र निवडणुकीच्या विविध जबाबदारीचे पालन करत आहेत। ही जबाबदारी मतदार नागरिकांनी मतदान करण्यासाठी पार पाडित आहेत। मतदारांनी सोमवार दिनांक 13 मे रोजी घराबाहेर पडून मतदान करून मतदानाचा आपला हक्क बजवावा असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले। सायकल रॅलीला पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ केला। सायकल रॅलीमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, कार्यकारी अधिकारी नीता अंधारे, तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे, गट विकास अधिकारी अनिरुद्ध सानप, स्वीपचे नोडल अधिकारी डॉक्टर विक्रम सारूप, आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गंडाळ, नायब तहसीलदार सुहास हजारे यांच्यासह रोटरी क्लब, लायन्स क्लब, योगा क्लब, डॉक्टर सायकल संघटनेचे सदस्यांमध्ये महिलांची संख्याही अधिक होती। कॉलेज, शाळकरी विद्यार्थी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते।